जय हिंद मित्रांनो, आपल्या टिप चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये जो मर्यादित प्रेफरन्सेसचा नवीन नियम आलेला आहे, त्या नवीन नियमानुसार कुणाला फायदा होऊ शकतो, कुणाला तोटा होऊ शकतो, 100 पसंतीक्रम पुरेसे आहेत का, हे नियम येण्यामागचं नेमकं कारण काय आहे, हा नियम आल्याच्या नंतर खऱ्याच अर्थाने जे मेरिट आहे त्याच्यावरती कितपत परिणाम होणार आहे, त्याच्याशिवाय कॉमन रोस्टरचा जो काही मुद्दा आहे तो आणि प्रेफरन्सेस याचा काही संबंध येऊ शकतो का, 50-60% जो काही सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे त्या निर्णयाचा संबंध आपण या ठिकाणी प्रेफरन्सेस सोबत जोडू शकतो का, आणि याच्या व्यतिरिक्त संपूर्ण ॲनालिसिस, प्रत्येक शंका जी की सध्याच्या घडीला प्रेफरन्सेसच्या संदर्भामध्ये तुम्हाला निर्माण झालेली आहे, तुमच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे, या व्हिडिओला सुरुवातीलाच एकदा लाईक करून घ्यायचं आहे आणि किमान जे आहे आपल्याकडच्या 2 ते 4 व्हॉट्सअप ग्रुपला याला शेअर करून द्यायचं आहे, कारण तुमच्या मनातल्या प्रश्नांचा अभ्यास करून त्याच्यावरती डिटेल्समध्ये माहिती काढून हा व्हिडिओ आपण बनवतो आहोत। आणि तुमची जी प्रतिक्रिया आहे, तुमची जी कमेंट आहे, हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर एक्झॅक्टली मी दिलेली जी माहिती आहे, माझा जो इतक्या वर्षांचा अनुभव आहे शिक्षक भरतीच्या संदर्भामधला, तो तुम्हाला कितपत योग्य वाटतं ते देखील तुम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ संपल्यानंतर कमेंट करायचं आहे। आता संपूर्ण माहिती आपण डिटेल्समध्ये पाहण्याच्या पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो बघूया माहिती, परंतु त्याच्यापूर्वी फक्त एक 10 सेकंदामध्ये तुम्हाला सांगतोय की तुम्ही किंवा तुमचे नातेवाईक, कोणीतरी मित्रमंडळी याच्यापैकी टीईटीची तयारी करत असतील तर त्यांना सांगा की आपल्याकडे गुरुजी टीईटी बॅच नावाची बॅच टीईटीची अवेलेबल आहे। यामध्ये डेली लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, पीडीएफ नोट्स, टेस्ट सिरीज, पीवायक्यू व्हिडिओ सोल्युशन बॅच, सीटीटीची कंप्लीट रेकॉर्डेड बॅच, असं एक कंप्लीट पॅकेज आपण देतो आहोत। या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत मास्टर टीचर या आपल्या ॲप्लिकेशन। प्ले स्टोअरला जायचं आहे आणि मास्टर टीचर हे जे ॲप आहे आज आत्ता ताबडतोब डाउनलोड करायचं। चला, जास्त वेळ मी वाया या ठिकाणी घालवणार नाहीये। पहिल्यांदा थोडक्यामध्ये तुम्हाला पार्श्वभूमी सांगतोय। बघा, एक एक मुद्दा जो तुमच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे तो प्रत्येक मुद्दा मी या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ मोठा होईल, मान्य आहे, परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक आयडिया येणार आहे की पुढच्या शिक्षक भरतीमध्ये प्रेफरन्सेसची आपली जी स्ट्रॅटेजी आहे ती कशी असायला पाहिजे। आपण जर का ॲव्हरेज स्कोर धारण करत असाल मग आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होऊ शकतं, आणि 100 प्रेफरन्सेस हे कोणाच्या फायद्यासाठी आहे, कोणाच्या साठी आहे अतिशय जास्त धोकादायक आहे ते। पहिल्यांदा लक्षात घ्या की हा प्रेफरन्सेस नेमकी काय भानगड आहे। तर लक्षात घ्या, आपण टेट परीक्षा दिलेली आहे, स्कोर आपल्याला माहिती पडलाय, म्हणजे रिझल्ट लागला, रिझल्ट लागल्याच्या नंतर पवित्र पोर्टलवर आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे। पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करत असताना आपला स्कोर बाय डिफॉल्ट आपल्याला त्या ठिकाणी दिसला, आणि त्याच्यानंतर आपण आपलं जे काही अकॅडमिक क्वालिफिकेशन आहे, प्रोफेशनल क्वालिफिकेशन आहे आणि पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ती संपूर्णतः या ठिकाणी पवित्र पोर्टलला अपडेट केलेली आहे। इथपर्यंतचा प्रवास झालाय। आता आपल्या सर्वांना प्रतीक्षा आहे पवित्र पोर्टलला जाहिरात येण्याची। आता जाहिरात ज्या दिवशी येईल त्याच दिवशी पवित्र पोर्टलवर जे आहे प्रेफरन्सेस लॉक करण्याची प्रोसेस सुरू होणार आहे। म्हणजेच काय, आपल्याला आपला चॉईस नंबर विचारला जाणार आहे। आता ते नेमकं काय असतं तर शासन निर्णय जे आहे ते थोडक्यामध्ये सांगतो, नंतर तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप एक एक प्रोसेस सांगतो। शासन निर्णय असा आलेला आहे की जे काही प्रेफरन्सेस तुम्हाला येतील त्या प्रेफरन्सेस पैकी विदाउट इंटरव्ह्यूचे जे प्रेफरन्सेस आहे तुम्हाला 100च देता येणार आहे, 100। आणि विथ इंटरव्ह्यूच्या प्रोसेससाठी जर तुम्ही एलिजिबल होत असाल तर तुम्हाला आलेल्या सर्व प्रेफरन्सेस पैकी तुम्ही केवळ 50 पसंतीक्रम लॉक करू शकता। हा सध्याचा नियम आहे। आता हा नियम योग्य आहे अयोग्य आहे ते आपण डिटेल्समध्ये माहिती पाहिल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येऊन जाईल, ठीक आहे। हा नियम सध्या आहे, हा नियम बदलला पाहिजे। आता काय होईल बघा, ज्या दिवशी जाहिरात आली, जाहिरात आल्याच्या नंतर आपण जो काही डेटा पवित्र पोर्टलला अपडेट केलेला आहे, ज्याला आपण सेल्फ सर्टिफाईड कॉपी म्हणतो, सेल्फ सर्टिफिकेशन आपण जे केलेलं आहे ते पवित्र पोर्टल ऑटोमॅटिकली रीड करतं, ठीक आहे। आता उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की पवित्र पोर्टलवर एकूण जागा 15,000 आल्या,
दुप्पटी याव्या, 30,000 नव्हे 50,000 जागा यायला पाहिजे, ही माझी मनोमन इच्छा आहे. परंतु एक ढोबळ मानाने आपण अंदाज घेऊन चालतो आहोत. एक 15,000 जागा आल्या. आता 15,000 जागा आल्या म्हणजे त्यात 15,000 पैकी 15,000 जागांना मी पात्र आहे का? नाही, मी त्या सगळ्या जागांसाठी पात्र नाहीये. मग मी किती जागांसाठी पात्र आहे? तर मग हे जे आहे मला स्वतःला सांगायची गरज नाहीये. पवित्र पोर्टल ऑटोमॅटिकली जे काही आपला डेटा आहे तो रीड करतो. आता त्याच्याकडे डेटा कुठून आला? सेल्फ सर्टिफाईड कॉपी आपल्याकडे आहे, आपण ऑलरेडी डेटा पुटअप केलेला आहे. मग तो काय करेल की माझी क्वालिफिकेशन बघेल, माझी अकॅडमिक क्वालिफिकेशन, माझी प्रोफेशनल क्वालिफिकेशन, माझा पर्सनल डेटा इन द सेन्स की माझी कॅटेगरी काय आहे, माझं एज काय आहे, माझी हॉरिझॉन्टल कॅटेगरी काय आहे, वगैरे वगैरे गोष्टी सगळ्या रीड करेल. म्हणजे काय, दुसऱ्या भाषेमध्ये मी ज्या ज्या जागांसाठी पात्र आहे, ठीक आहे, मी ज्या ज्या जागांसाठी पात्र आहे त्या सगळ्या जागा मला दाखवेल. ठीक आहे, म्हणजे 15,000 जागा आल्या. आपण असं गृहीत धरून चालूया की या ठिकाणी जे आहे 15,000 जागा एकूण आल्या. ठीक आहे, 50K. आता या 50K जागांसाठी मी पात्र नाहीये, तर माझी एवढी क्वालिफिकेशन, एवढे कॅटेगरी माझ्याकडे थोडी ना असणार आहे. समजा या 15,000 जागांपैकी असं गृहीत धरून चालूया की मी 4,000 जागांसाठी पात्र आहे. 4,000 जागांसाठी. आता हे 4,000 जागा का बरं? तर समजा आता माझी पर्सनल जर आपण बघितलं तर समजा मी आहे EWS चा उमेदवार. ठीक आहे, माझं झालेलं आहे DED. ठीक आहे, DED प्लस TET. ठीक, त्याच्यानंतर माझं झालेलं आहे BEd प्लस माझी जी आहे TET पण पास आहे. त्याच्यानंतर प्लस मध्ये जे आहे माझं ग्रॅज्युएशन आहे. ठीक आहे, ग्रॅज्युएशन आहे. ग्रॅज्युएशन मध्ये समजा मी असं गृहीत धरून चालतो की माझं मॅथ सायन्स सब्जेक्ट आहे. ठीक आहे, आणि उदाहरण म्हणून या ठिकाणी जे आहे आणखी असं गृहीत धरून चालूया की माझ्याकडे जे आहे फिमेलचं सर्टिफिकेट आहे. ठीक आहे, एक हॉरिझॉन्टल घेतले आपण उदाहरण म्हणून. आता ही सगळी क्वालिफिकेशन माझ्याकडे आहे. मग आता हा काय करतो, पोर्टल काय करतो की या ज्या 15,000 जागा आहेत, या 15,000 जागांपैकी हा जो काही डेटा आहे याला मॅच करणाऱ्या जागा किती आहेत त्या जागा मला दाखवेल. याच्या सोबत तो मला काय करेल माहितीये का, ओपनच्या जेवढ्या जागा आहेत, कारण आता 55-60चा नियम या ठिकाणी रद्द झालाय. ठीक आहे, 55-60चा निर्णय आता रद्द झालेला आहे. जरी मी ही TET जी आहे EWS मधून जरी पास झालेला असेल तरी मी ओपनच्या जागांसाठी पात्र आहे. मग असा या 15,000 जागांपैकी या 4,000 जागा हा क्रायटेरिया पूर्ण करणाऱ्या आहेत. ठीक आहे, हा क्रायटेरिया पूर्ण करणाऱ्या 4,000 जागा आहे. मग मला 4,000 जागा दाखवणार. तो बाकीच्या 11,000 जागा माझ्या पर्सनल लॉग इनला दाखवेल का? दाखवणार नाहीये. लक्षात येतंय का? येत असेल. हे बघा, मी माझ्या परीने जे आहे, मी मराठवाड्याचा माणूस आहे आणि साध्या सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. आय होप तुम्हाला लक्षात येत असेल. व्हिडिओ मोठा होणार आहे, हरकत नाही, मला काही त्याच्याशी देणे घेणे नाहीये. तुम्हाला माहिती हवी असेल, तुम्हाला ऑथेंटिक माहिती हवी असेल, साध्या सोप्या भाषेमध्ये हवी असणार तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहणार. फक्त पाहणार नाही, त्याला लाईक करणार, याला इतर ग्रुपमध्ये शेअर पण करणार आणि एखादी कमेंट पण करणार. त्या ठीक आहे, मी जी माहिती देतोय ती तुम्हाला समजते, सोपी भाषा आहे, क्लिष्ट भाषा आहे वगैरे, किंवा मी फक्त टाइमपासच करतोय, काय वाटतं ते तुम्ही सांगणार. ठीक आहे, आता यापैकी मला काय केलं त्यानं, 11,000 जागा दाखवल्या नाही. साहजिक तो दाखवणार नाही ना, कारण मी त्यासाठी पात्र आहे का? तो SCच्या असेल, STच्या असेल, OBCच्या असतील, VJच्या असेल, बाकीच्या कॅटेगरीच्या, बाकीच्या विषयांच्या जागा आहे. ठीक आहे, हा, जरी समजा तो EWSच्या वाट्याची समजा एखादी अशी जागा आहे की जी मॅथ सायन्सची नाहीये, मराठीची जागा आहे, ती मला दाखवेल का? नाही दाखवणारच नाही तो. ठीक आहे, आता हा झाला माझा डेटा. मग मला या 4,000 जागा त्यांनी या ठिकाणी दाखवल्या. आता या 4,000 जागा आहेत, परंतु ह्या का 4,000 वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये आहे का? नाहीये. समजा आपण असं गृहीत धरून चालूया की या 4,000 जागांमध्ये ZP आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर NP आहे, नगरपालिका आहे, MNP आहे, त्याच्यानंतर जे आहे प्रायव्हेट सोसायटी आहे, PS करतो त्याला. ठीक आहे, याच्यामध्ये कटक मंडळ देखील राहील, KM ज्याला म्हणून कटक मंडळ आहे. ठीक आहे, इतर जागा देखील. आता ह्या झाल्या आस्थापना. समजा आता यापैकी जे आहे ना 36 मला या ठिकाणी ZP आल्या, किंवा आता तुम्हाला एक जनरल ढोबळ मानानं सांगतोय की आस्थापना म्हणजे काय, हा एक मुद्दा लक्षात घ्या. आस्थापना म्हणजे ज्या हेडवरून आपल्याला जाहिरात आलेली आहे. उदाहरणार्थ जिल्हा परिषद परभणी ही एक आस्थापना आहे, जिल्हा परिषद जालना ही दुसरी आस्थापना आहे, याला एक आस्थापना म्हणेल. जिल्हा परिषद नांदेड ही एक आस्थापना आहे. महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर ही एक आस्थापना आहे. ठीक आहे, आता हे तर स्थानिक स्वराज्य संस्था तर समजा पूर्ण जिल्हा कव्हर करतं. परंतु जर प्रायव्हेट सोसायटी म्हटलं
तर समजा XYZ समजा रयत शिक्षण संस्था एक आस्थापना आहे, स्वामी शिक्षण संस्था 2 आस्थापना आहे. लक्षात येते ना, याला आपण म्हणूया आस्थापना. मग एकूण आपण असं गृहीत धरून चालूया की या 4000 जागा ज्या आहेत त्या 800 आस्थापनांमध्ये आलेल्या आहेत. 800. ठीक आहे. यापैकी आपण याला इंटरव्ह्यूला समजा वेगळं ठेवूया. ठीक आहे, हा मुद्दा आपण कट करूया. हे विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये आता 800 आहे. आता या 800 पैकी मला काय करायचंय माहिती का, मला केवळ आणि केवळ 100 चॉईस करायचे आहेत. आता अवघड काम आहे ना. आता 100 चॉईस करायचे म्हणजे आता नेमकं कोणता जिल्हा चॉईस करावा, कोणती आस्थापना चॉईस करावी, या ठिकाणी जे आहे माझ्या मार्काला व्हॅल्यू नाहीये सध्या प्रिफरन्सेस देत असताना. कारण जे आहे आता इथे मला अंदाज लावावा लागणार पहिली गोष्ट. आणि एक महत्वाचं लक्षात घ्या, हे जे काही आस्थापना असेल ना ज्या मला दाखवलेल्या आहेत पोर्टलला जागा, त्याच्यासाठी मी पात्रच आहे. त्यासाठी मी पात्र आहे किंवा नाहीये याचा विचार करायचा नाहीये. मी पात्र आहे म्हणून पोर्टलनं आपल्याला हा जो काही डेटा आहे तो दिलेला आहे. आता याच्यापैकी महत्वाचं काय आहे, हे जे रिस्ट्रिक्शन टाकलंय ना 100 प्रिफरन्सेसचा, तो अतिशय घातक आहे, खूप जास्त घातक आहे. तो कसा तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर लक्षात येईल. आता काय होणार आहे, जरी मी 800 आस्थापनांवरती मी पात्र आहे, परंतु मला मर्यादा घालून दिलेली आहे 100ची. मग आता यापैकी मी 100 कोणत्या निवडायच्या, 100 कोणत्या निवडायच्या, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. मग आता मी काय करू शकेल की 2 माझ्याकडे ऑप्शन्स आहेत शक्यतो. मग मी काय करेल किंवा माझ्या कॅटेगरीच्या जागा कुठे जास्त आहेत है ना, माझ्या कॅटेगरीच्या जागा ज्या आहेत सर्वाधिक कुठे आहे, असा एक क्रम काढेल. कशामधून, हा जो काही 800 जागांचा 800 आस्थापनांचा डेटा आहे ना माझ्याकडे, या 800 पैकी 2 ऑप्शन वेगवेगळे आहेत. आता भविष्यामध्ये आपण आणखी त्याच्यावरती अनालिसिस करूया की प्रेफरन्सेस कसे द्यायचे. पण इथे सध्या मी तुम्हाला सांगतोय की जे काही घातक मुद्दा आलेला आहे प्रेफरन्सेसचा, तो बघा या 800 पैकी एक तर मी काय करेल, ईडब्ल्यूएसच्या जागा काढेल की कोणत्या ठिकाणी सर्वाधिक ईडब्ल्यूएसच्या जागा आहेत आणि त्याला उतरत्या क्रमाने या ठिकाणी प्रिफरन्सेस देईल. हा एक ऑप्शन झालाय. किंवा मग जे आहे त्याचा विचार न करता मी एक गोष्ट ही करेल की यार ठीक आहे, माझा जिल्हा कोणता आहे, मी परभणीचा आहे, मग परभणीला मी एक प्रिफरन्सेस देऊन टाकेल. मग परभणीच्या जवळ कोणता आहे, जालना आहे, मग जालन्याला 2 नंबरचा प्रिफरन्स देईल. त्याच्यानंतर पुढचा जिल्हा कोणता आहे, छत्रपती संभाजीनगर, मला जवळ पडणारा, मग मी त्याला देईल. किंवा इकडे नांदेड मला म्हणजे मी काय करेल की आसपासचे जिल्हे देईल, याला उतरत्या क्रमाने देऊ शकेल. परंतु कहाणी में ट्विस्ट एवढंच आहे, इथंच आहे. याच्या पुढचा मुद्दा जे मी सांगणार आहे आता, तो मुद्दा काय आहे लक्षात घ्या. एक आस्थापना म्हणजे एक पूर्ण जिल्हाही होत नाही. आता ही जी काही क्वालिफिकेशन मी दिली ना, सर्वात जास्त घातक कुठे आहेत बघा, 100ची मर्यादा ना खूपच कमी आहे, खूप म्हणजे खूप जास्त कमी आहे. कशामुळे, समजा आता मला 100 जागा चॉईस करायच्या 800 पैकी. मग माझी ही क्वालिफिकेशन आहे, म्हणजे मी 1ली ते 5वीला पात्र आहे, मी 6वी ते 8वीला पात्र आहे, माझं बीएड असल्या कारणाने मी 9वी ते 10वीलाही पात्र आहे, आणि माझं समजा पीजी पण आहे किंवा 10वी पर्यंत ठेवूया उदाहरण. ठीक आहे, मग आता काय करणार मी, समजा मला काय करायचं आहे, माझ्या जिल्ह्यापासून प्रिफरन्स द्यायचा आहे. मग माझ्या जिल्ह्यापासून प्रिफरन्स देत असताना मी काय करेल, जिल्हा परिषद निवडेल. मग जिल्हा परिषद समजा झेडपी परभणी मी निवडलाय. ठीक आहे, आता बघा कशी मजा येते तुमची, तुम्हाला लक्षात येईल की अरे बापरे किती घातक आहे. बघा जिल्हा परिषद परभणीला मला प्रिफरन्स द्यायचा आहे. 1 नंबर मी काय करेल, झेडपी परभणी, परंतु या ठिकाणी जे आहे 9वी 10वी या वर्गाला देईल. हा माझा एक चॉईस संपला. फक्त 9वी 10वीची जाहिरात वेगळी राहते, लक्षात घ्या. त्याच्यानंतर 2 नंबरला मी काय देईल, झेडपी परभणीच देईल, परंतु ती काय देईल, 6वी ते 8वीचं देईल. कारण 6वी ते 8वीचं वेगळी जाहिरात असते, वर्गवाईज जाहिरात राहते. म्हणजे काय झालं, झेडपी परभणीची दुसरी जाहिरात झाली. मग मी परत काय करेल माहिती का, तिसरं पसंतीक्रम देईल, झेडपी परभणी, हे पी म्हणजे परभणी देते बरं का, इथं म्हणजे जागा कमी असल्या कारण. मग ती काय करेल, 1 ते 5ला देईल. ठीक आहे, आता परत समजा महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे परभणीची, मी विदाऊट इंटरव्ह्यूची गोष्ट करतोय. मग महानगरपालिकेला मग मी काय करेल, 4 नंबरला MNP परभणी, कुठं 9वी ते 10वी चालू द्या. त्याच्यानंतर 5 नंबरचा प्रिफरन्स देईल मी. 5 नंबरचा प्रिफरन्स कुठे देईल, महानगरपालिका, कोणत्या वर्गाला, 6 ते 8ला. आता हे शक्यतो आपण वर्गवाईज ना उतरत्या क्रमाने देतोय, त्याच्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ घेईल की उतरत्या क्रमाने आपल्याला काय घ्यायचं. आता 6 नंबरचा प्रिफरन्स मी घेईल. 6 नंबरचा प्रिफरन्स कशासाठी घेईल, तोच घेईल मी, महानगरपालिका परभणी, आणि वर्ग घेईल 1 ते 5. म्हणजे लक्षात घ्या 6 पसंतीक्रम माझे लॉक झालेत. 6 जे मला जी मर्यादा दिली ना, मर्यादा 100ची, त्याच्यापैकी 6 प्रिफरन्सेस माझे लॉक झाले. माझा एकच जिल्हा झाला, इथे एकच जिल्हा झाला, लक्षात घ्या. आणि आणखीन जर का समजा मी 11वी 12वी साठी जी पात्र राहिलो असतो ना, मग इथे माझे 1 पसंतीक्रम आणि इथे 1 पसंतीक्रम, म्हणजे 8 पसंतीक्रम आपण एका जिल्ह्याला देतोय. आणि आपल्याकडे जे आहे ना, या ठिकाणी 36 जिल्हे आहेत. विचार करा,
म्हणजे काय आहे की आपण जर का विचार केला की 100 प्रिफरन्सेसचा, तर आपल्याला सगळ्या ज्या जिल्ह्या आहेत सगळ्या जिल्ह्यापर्यंतही जाता येणार नाही. ही अतिशय जास्त धोकादायक गोष्ट आहे. आणि लक्षात घ्या, याच्यामध्ये आणखी एक दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते की समजा काय होऊन जाऊ शकेल, हे लक्षात येते ना. म्हणजे 6 प्रिफरन्सेस एक जिल्ह्याला जात आहेत, 6 प्रिफरन्सेस 10 जिल्ह्याला 60 प्रिफरन्सेस होत आहेत. लक्षात येत आहे, हे 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 फार घातक गोष्ट आहे. खऱ्या अर्थाने ना असं लिमिटेड प्रिफरन्सेस असू नये, बिलकुल असू नये. आता हे आलं कशामुळे माहिती का, दोन गोष्टी होत्या की याच्या पूर्वी ना जे खासगी संस्था चालक आहेत, खासगी संस्था चालकांनी काय केलं होतं की जाहिरात दिली होती पोर्टलला आणि जाहिरातीला बरेच मुलं आले, परंतु फार लांब लांबचे असल्या कारणाने त्यांनी या ठिकाणी त्यांची शाळा जॉईन केली नाही. त्याच्यामुळे त्यांनी मग विधिमंडळामध्ये प्रश्न विचारला की यार असे असे लोक येत आहेत, तुमचे पवित्र पोर्टल काही कामाचं नाहीये, आम्हाला तुम्ही उमेदवार देता पण उमेदवार या ठिकाणी जॉईन करत नाही. त्या गोष्टीचा राग म्हणून त्यांनी या ठिकाणी जे आहे लिमिटेड प्रिफरन्सेस दिले. हे बघा, प्रायव्हेट सोसायटीजला एकदाच जे आहे ना जस्टिफाय होण्यासारखं आहे. ठीक आहे, त्यालाही खऱ्या अर्थानं अनलिमिटेड न करता समजा एक 300-400 तरी प्रिफरन्स त्याला द्यायला पाहिजे विदाऊटला, परंतु विथ इंटरव्ह्यूला, परंतु विदाऊटला अनलिमिटेडच असलं पाहिजे. आता दुसरा एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आता काय आहे की एक बिंदू एक जागा हा नियम आलेला आहे. मग आता जर का एक बिंदू एक जागा हा नियम आलेला असेल ना मित्रांनो, तर जे आहे या ठिकाणी जे आहे अनलिमिटेड प्रिफरन्सेस जरी ठेवलं तरी शासनाला कोणतंही नुकसान होणार नाही, कारण आपल्या ते फायद्यासाठी आहे. एक बिंदू एक, कारण मागच्या भरतीमध्ये एकच उमेदवार 2-2, 3-3 वेळेस या ठिकाणी सिलेक्ट होत होतं, तो नियम बदललाय. त्यावेळेस जर का समजा लिमिटेड प्रिफरन्सेस आणलं असतं तर ते एकदाच जस्टिफाय करणारं ठरलं असतं, परंतु आता तो मुद्दा पण नाहीये. एकदा उमेदवार सिलेक्ट झाला म्हणजे त्याचा बिंदू तो उडालाय. मग अशा कंडिशन मध्ये जे आहे ना हा नियम या ठिकाणी यायला नको होता. आता हे जे उदाहरण मी तुम्हाला सांगितलं ना परभणी जिल्हा परिषदेचं, हे उदाहरण जर का या ठिकाणी अधिकारी वर्गांना सांगितलं ना तर त्यांनाही त्याचं उत्तर येत नाहीये की सर आता एका जिल्ह्यामध्ये 6 किंवा 8 जर का या ठिकाणी आस्थापना लॉक होत असेल, 8 आमचे प्रिफरन्सेस लॉक होत असतील, तर मग आम्ही 100 मधून या ठिकाणी सिलेक्शन कसं घ्यायचंय. या गोष्टीसाठी जे आहे अधिकारी वर्ग असेल, मंत्री महोदय असेल किंवा उच्च पदस्थ अधिकारी असेल, हे देखील निरुत्तर होत आहेत. म्हणजे आता या ठिकाणी हे सांगावं असं वाटतंय, दुर्दैव आहे आपलं की जे लोक हे कायदा बनवतायत त्यांना तरी या ठिकाणी प्रॉपर नॉलेज आहे का की आपण नेमकं काय करतोय. का मी एखादं निवेदन देतोय किंवा हा एखादा बाबा एखादा निवेदन देतोय म्हणजे जे आहे त्या निवेदनाला या ठिकाणी कॅरी फॉरवर्ड केल्या जाते, प्रॉपर थोडंसं वापरल्या जात आहे किंवा नाहीये, प्रश्नचिन्ह आहे. दुर्दैव आहे. मला या ठिकाणी नाईलाज म्हणून असं बोलावं लागतंय, हे आपलं दुर्दैव आहे. आता एक दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतोय की समजा लिमिटेड प्रिफरन्सेस आहे, तर या ठिकाणी जे आहे प्रिफरन्स कोण कुणाला देतोय, कुठे देतंय, हे फार जास्त महत्वाचं आहे. आपलं सिलेक्शन कधी कधी ना कमी जागांवरती या ठिकाणी जे आहे कमी मार्कांवरती होऊ शकतं. समजा आता उदाहरण म्हणून एक आपण असं गृहीत धरून चालूया की परभणी आहे. ठीक आहे, परभणी जिल्हा परिषद आहे. आता परभणी जिल्हा परिषदला समजा जागा आल्यात 100. ठीक आहे, 100 जागा आल्या. आता चांगला जिल्हा आहे, राहण्याची सुविधा व्यवस्थित आहे, दुर्गम भाग नाहीये, चांगल्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे इथे काही त्रास नाहीये. या गोष्टीची सर्व महाराष्ट्राला जाणीव आहे. मग समजा सगळ्या उमेदवारांनी परभणीला प्रिफरन्स देऊन टाकला. ठीक आहे, सगळ्या उमेदवारांनी, जेवढे उमेदवार आहेत, समजा 2 लाख उमेदवार आहेत आपले, सर्वांनी जर प्रिफरन्स या ठिकाणी परभणीला दिला, तर अशा कंडिशन मध्ये ना फारच मेरिट याचं हाय जाणार आहे. कारण सर्वात जास्त जे मार्क आहे 190, 188, 185 वाले हेच उमेदवार इथे लागणार. आणि एखादा असा जिल्हा असेल, उदाहरणार्थ, ठीक आहे, मला कोणत्याही जिल्ह्याला या ठिकाणी नाव ठेवायचं नाहीये, पण जसं की ज्या जिल्ह्याच्या नावानं थोडंसं लोक म्हणतात ना की यार थोडंसं आपण काय म्हणूया नक्षलग्रस्त आहे, थोडंसं दुर्गम भाग आहे, असं आपण गडचिरोली घेऊया. गडचिरोली जिल्हा. आता गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे आहे समजा 50च जागा आहे. ठीक आहे, 50च जागा आहे. मग आता प्रत्येकानं जे आहे ना या जिल्ह्याविषयी ऐकलेलं असेल किंवा ठीक आहे दुर्गम भाग आहे, फारच मोठा जिल्हा आहे, सुविधा नाहीये वगैरे वगैरे. सुविधा आहेत बरं का, ठीक आहे, मी कुणाच्याही जिल्ह्याची या ठिकाणी जे आहे बदनामी करत नाहीये, पण एक एक्झाम्पल म्हणून सांगतोय की ठीक आहे गडचिरोली जिल्हा आहे म्हणून लोकांनी याच्या संदर्भामध्ये भीती घालून दिली आणि याला जे आहे लोकांनी प्रिफरन्सच दिला नाही किंवा फारच कमी लोकांनी प्रिफरन्स दिला. मग समजा या ठिकाणचं जे मेरिट आहे, आता इथे खूपच जास्त लोकांनी प्रिफरन्स दिला म्हणून याचं जे फायनल मेरिट आहे ना, ज्याचं 100वा नंबर होता त्याला 185 मार्क आहे. ठीक आहे, म्हणजे 184 मार्क वाला या ठिकाणी परभणीला लागला नाही जिल्हा परिषदला.
मग तो प्रायव्हेटला गेला कुठेतरी. आणि याच्या बदल्यामध्ये गडचिरोलीला जे आहे फारच कमी लोकांनी प्रिफरन्स दिला आणि अशा कंडिशन मध्ये या ठिकाणी जे आहे ना 120 वाल्या उमेदवार या ठिकाणी लागला, ज्याचा की 50वा नंबर होता. असं होऊ शकेल? होऊ शकतं ना, कारण मला थोडी माहिती की कोण कुठे प्रिफरन्स द्यायला आहे जास्त, कारण प्रिफरन्सेसला मर्यादा आहे. आता समजा असं आहे की माझा स्कोर आहे 130. ठीक आहे, आता बघा कहाणी में ट्विस्ट. हे उदाहरण तुम्हाला पटलं तर एकदा कमेंट करा आणि याला एकदा लाईक करा. 130 मार्क आहे. 130 मार्क चांगले आहे. जिल्हा परिषद डिझर्व करणारे आहे. ठीक आहे, कोणती कॅटेगरी असू द्या, कॅटेगरीचा प्रश्न नाहीये, एक ढोबळमानाने सांगतोय. समजा तुम्हाला 130 मार्क आहे. आता तुम्ही दिलेत 100 प्रिफरन्सेस आणि अनफॉर्च्युनेटली तुमचे 100 प्रिफरन्सेस पैकी 100 प्रिफरन्स या ठिकाणी लॉक झालेच नाही, म्हणजे तुमचं सिलेक्शन नाही झालं. कारण तुमची बॅड लक अशी की तुम्ही अशा 100 ठिकाणी प्रिफरन्स दिलं ज्या ठिकाणी 130 पेक्षा जास्तच मार्क असलेल्या उमेदवारांनी प्रिफरन्स दिलता. आता जर का या ठिकाणी 130 पेक्षा जास्तच उमेदवारांनी प्रिफरन्स दिला असेल, तुमचं सिलेक्शन होणार नाही. आता काय झालंय की ज्या ठिकाणी तुम्ही प्रिफरन्स दिला नाही त्या ठिकाणी जे आहे एक उमेदवार असा आहे ज्याला 120च मार्क आहे पण त्याचं सिलेक्शन झालं. होऊ शकतं 120 वाल्याचं सिलेक्शन. का बरं? कारण काय, या 120 वाल्या उमेदवारांनी अशा ठिकाणी प्रिफरन्स दिला ज्या ठिकाणी या 130 वाल्यांनी दिलाच नाही. 130 वाल्यांनी दिलाच नाही कारण काय, लिमिटेड प्रिफरन्स, जो की आपल्यासाठी अतिशय जास्त घातक आहे, सर्वांसाठी आहे. असं बघा, हे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांना चांगले मार्क आहेत त्यांनी असं समजून जायचं नाही की मला काय फरक पडतोय, मी तर लागेल. पण आपण जे आहे सर्वांचा विचार करावा. वरचे फार थोडे विद्यार्थी असेल जे 150+ आहेत, जे की शॉर्ट लागणार आहेत, पण त्याच्या खालचे सगळ्यांना जे आहे अतिशय बारकाईनं विचार करावा लागणार आहे. ठीक आहे, कारण उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतोय, समजा अशा काही आस्थापना असतात आपल्या शिक्षक भरतीमध्ये, शक्यतो ज्या नगरपालिका राहतात ना, नगरपालिकांमध्ये 1, 2, 3 एवढ्याला जागा येतात. हे तुम्हाला माहिती का? नसेल माहिती तर मी तुम्हाला सांगतो. समजा एक नगरपालिका आहे, नपा. ठीक आहे, एक नपा आहे. या नगरपालिकेमध्ये ना 3च जागा आहे. 3, ओनली 3 वॅकन्सीज आर देअर. आता या 3 वॅकन्सी असल्यामुळे काय होईल माहिती का, ही जागा समजा प्रत्येकाला दाखवली आहे. प्रत्येक जण काय विचार करेल, बाबा तिथे 3च जागा आहे ना, एक पसंतीक्रम आपला तिकडे जाऊ द्यायचा का नाही जाऊ द्यायचा, कारण 100 पैकी 1 कमी होतोय आपला. मग बरेच जण काय करणार माहिती का, या ठिकाणी देणार नाही. उदाहरण म्हणून सांगेल, बरेचसे वेगवेगळे उदाहरणं देतोय. सगळ्या पॉसिबिलिटीज आपण स्वतः चेक करा. मी जे बोलतोय ना 2017 पासून शिक्षक भरतीच्या क्षेत्रामध्ये आहे. मी काय आज उगवलेला माणूस नाहीये, लक्षात घ्या. आणि अतिशय जास्त महत्वाचं असल्याशिवाय मी व्हिडिओ पण बनवत नाही. ठीक आहे, फालतूचा टाइमपास किंवा 2-2, 4-4 घंट्यांचे मी व्हिडिओ बनवत नाही. एक प्रॉपर जे आहे जेवढी माहिती द्यायची आहे अगदी इकडे तिकडे न फिरवता तेवढीच माहिती देतो. मग अशा कंडिशन मध्ये समजा ही नगरपालिका आहे आणि या ठिकाणी 3च जागा आहे. मग प्रत्येक जण विचार करेल की बाबू इथे आपल्याला पसंतीक्रम द्यायचा किंवा नाही, द्यायचा की नाही. काही जण जे आहे चांगला स्कोर असून इथे देणार नाही. होऊ शकतं ना. मग चांगला असून इथे नाही दिलं तर अशा ठिकाणचा जो मेरिट आहे अगदी कमी मार्क वाल्याने ते देऊन टाकला की ठीक आहे, चला आपला जिल्हा आहे देऊन टाकूया. मग असं होऊ शकतं की या ठिकाणी जे आहे अतिशय कमी मार्क असलेला उमेदवार देखील लागू शकतो. लक्षात येते का मला काय सांगायचंय? म्हणजे काय आहे की लिमिटेड प्रिफरन्सेसचा जो नियम आहे अतिशय घातक आहे. याला आपल्याला आता ताबडतोब विरोध करावा लागणार आहे. तो कसा विरोध करायचा, तो आपल्या सर्वांनी मिळून या ठिकाणी निर्णय घेणं आणि प्लॅन करणं आवश्यक आहे. अन्यथा काय होतं की शिक्षक भरतीमध्ये ज्यावेळेस वेळ निघून जाते ना त्यावेळेस आपण हल्लाबोल करतो. त्यावेळेस जे आहे असं ओरडून काही फायदा नसतो. अब पछता के का होय जब चिडिया चुग गई खेत. त्याच्यापूर्वी आपल्याला ऍक्टिव्हेट व्हावं लागणार आहे. या संदर्भामध्ये ठीक आहे, आपल्या विद्यार्थी मित्रांनी जे आहे वेगवेगळी आंदोलनं केली, उपोषणं केली, निवेदनं दिली, त्यामुळे जे आहे 50चं 100 झालंय. 100 आपलं पोट भरल्या जाणार नाही. कदापि आपलं जे आहे पोट भरल्या जाणार नाही. 100 प्रेफरन्सेस म्हणजे आपल्या तोंडाला पाने पुसण्याचा कार्यक्रम आहे. या गोष्टीची आपल्याला या ठिकाणी जाणीव होणं महत्वाचं आहे. मी जे गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय ते तुम्हाला पटतंय का? पटत असेल तर लाईक करायचं आणि एक कमेंट या ठिकाणी करायची. मी जे बोलतोय ते योग्य आहे का, तुमचा फायदा होईल का? सर्वांना सांगतोय, ऍव्हरेज मार्क असू द्या, कमी मार्क असू द्या, जास्त मार्क असू द्या, किती मार्क असू द्या, आपल्याला जे आहे कॉमन बेसिसवरती या ठिकाणी विचार करायचा आहे. आता यामध्ये ना आणखी एक नवीन फॅक्टर पण ऍड होतो बघा की मी EWSचा आहे जसं मी तुम्हाला दाखवलं होतं.
ईडब्ल्यूएसच्या सोबतच आता मी ओपनच्या जागांसाठी देखील पात्र आहे. म्हणजे साहजिक आहे ईडब्ल्यूएसच्या आस्थापना वेगळ्या आणि ज्या ओपन कॅटेगरीच्या आस्थापना आहेत त्या वेगळ्या आहेत. म्हणजे माझ्या आस्थापनांची संख्या कालांतराने वाढणार आहे. मग जर का आस्थापना वाढल्या तर साहजिक आहे मला प्रिफरन्सेस या ठिकाणी वाढून मिळणं आवश्यक आहे. त्यामुळे देखील ना प्रिफरन्सेस हे वाढायलाच पाहिजे. खऱ्या अर्थानं माझं मत काय येतंय माहिती का, की जे विदाऊट आहे, विदाऊट आहे, विदाऊट अनलिमिटेड करा, विदाऊट अनलिमिटेड करा आणि विथ इंटरव्ह्यू जे आहे, विथ इंटरव्ह्यू त्याला ना किमान 200 प्रिफरन्सेस ठेवा. किमान सांगते, ठीक आहे, किमान 200 ठेवा. कारण काय माहिती का, जर तुम्ही 2022 ची यादी जर बघितली ना, निवड यादी, तर असे बरेचसे उमेदवार आहे ज्यांचा 800-900 वा प्रिफरन्स या ठिकाणी लॉक झाला. म्हणजे 900व्या प्रिफरन्सेस वरती त्यांचं सिलेक्शन झालं. 2022 ची जी यादी आहे ती बघा जरासा, आपल्या टेलिग्रामला अवेलेबल आहे. म्हणजे एवढ्या लांब जाऊन देखील आपल्याला या ठिकाणी सिलेक्शनचे चान्सेस असतात. मग तरी मी त्या पानाला 200 या ठिकाणी कमीच सांगितलेलं आहे. पण मग ठीक आहे, है ना, मामा नसण्यापेक्षा जे आहे असा तसा जरा, है ना, मामा असला तरी चालतं 200 याला. परंतु विदाऊटला अनलिमिटेडच पाहिजे, अनलिमिटेडच पाहिजे. अन्यथा मग काय होऊन जाणार आहे, की जर अशाच प्रकारचे नियम या ठिकाणी शिक्षक भरतीमध्ये राहिले तर चांगला मार्कवाला, ॲव्हरेज मार्कवाला आणि कमी स्कोरवाला कोणीच या ठिकाणी आपल्याला सेफ झोनमध्ये पाहायला मिळणार नाही. त्यामुळे जर कोणी या ठिकाणी प्रॉपर पद्धतीने पुढे जात असेल की ही मागणी घेऊन किंवा प्रिफरन्सेस अनलिमिटेड पाहिजे, है ना, नो कॉम्प्रोमाइज, त्याच्यामध्ये आम्ही कोणत्याच प्रकारचं कॉम्प्रोमाइज करणार नाही. आम्हाला प्रिफरन्सेस अनलिमिटेड पाहिजे. या एका मुद्द्यासाठी मला असं वाटतं की सर्वांनी एका प्लॅटफॉर्मला यावं आणि लढावं, निश्चितपणाने लढावं, किंवा जे काही सनदशीर मार्ग आहे त्या मार्गाने प्रयत्न करावा. हे माझं वैयक्तिक मत आहे. तुम्हा लोकांना नेमकं काय वाटतं? मी ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे साध्या सोप्या भाषेमध्ये, ते तुम्हाला लक्षात आलंय का, समजल्या का, पटल्या का, ते थोडक्यामध्ये आपण व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि याला जे आहे जास्तीत जास्त फॉरवर्ड करा. कारण या संदर्भामध्ये अवेअरनेस निर्माण होणं महत्वाचं आहे. अवेअरनेस महत्वाचा आहे. कारण आपल्याला जे आहे आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची जोपर्यंत जाणीव होणार नाही तोपर्यंत आपण पेटून उठणार नाही. पण किमान जे आहे आपल्याला आपल्यावरती होणाऱ्या अन्यायाची जाणीव तर व्हायला पाहिजे ना. मग जाणीव व्हायची असेल तर आपल्याला या ठिकाणी जे आहे 4 लोकांना सांगावं लागेल. आणि मला असं वाटतं की मी माझ्या पद्धतीने जे आहे व्यवस्थित पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्व अभियोग्यताधारकांना पाठवा. मी काही नवीन माणूस नाहीये. माझ्या बोलण्यावरती लाखो विद्यार्थ्यांचा विश्वास आहे की नाही, सर जे बोलतात अभ्यासपूर्वक बोलतात आणि भविष्यामध्ये नेमकं काय काय घडू शकतं या गोष्टीला लॉजिक लावून ते देखील अंदाज सांगू शकतात. मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहे. अनलिमिटेड प्रिफरन्स पाहिजे, अन्यथा जे आहे एवढा मोठा गोंधळ या शिक्षक भरतीमध्ये होईल. आणि मी तुम्हाला सांगतोय की मग कमी मार्कवाला या ठिकाणी लागून जाईल, जास्त मार्कवाला लागणार नाही. मग अशा कंडिशनला जास्त मार्कवाला कोर्टात जाईल वगैरे वगैरे बऱ्याच भानगडी होतील. ठीक आहे, आता चांगल्या बाबतीमध्ये चांगलाच बोलावं, वाईट बोलू नये. परंतु एक पुढची जी कल्पना आहे ती देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. आणि कोणी जर का या ठिकाणी टीईटीची बॅच घेण्याच्या तयारीत असेल, कोणाला टीईटीचं मार्गदर्शन हवं असेल तर या ठिकाणी त्यांना एकच गोष्ट सांगा की प्ले स्टोअरला जाऊन आपण मास्टर टीचर हे जे ॲप आहे डाउनलोड करून घेऊ शकता.